नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। नक्की ही अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, कारण असेच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळत असतात। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या। तर चला, व्हिडिओला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। काय आहे आनंदाची बातमी, काय असणार खुशखबर, खूप महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता या आठवड्यात जमा होण्याची शक्यता। नक्की काय असणार आहे महत्त्वाचे अपडेट, सविस्तर या ठिकाणी जाणून घेत आहोत आपण। अपात्र महिलांची यादी पहा, याच महिलांना मिळणार पैसे। आता कोणत्या महिलांना मिळणार पैसे, अपात्र यादीमध्ये कोणत्या महिला आल्या, संपूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित मी तुम्हाला समजूनच सांगणार आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना नोव्हेंबरची इन्स्टॉलमेंट, नोव्हेंबरचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। परंतु नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र जमा होणार की वेगवेगळा होणार असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा संशय निर्माण झालेला आहे। म्हणजे एका वेळेस 1500 रुपये हप्ता पडणार की दोन्ही एकत्र म्हणजेच 3000चा हप्ता वितरित केला जाणार का, असं देखील लाडक्या बहिणींचे अनेक या ठिकाणी आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात। तुमचे देखील काही प्रश्न असतील तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल। तर पहा, याबद्दलची नेमकी माहिती खालीलप्रमाणे आपण पाहत आहोत। तसेच योजनेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आणि कोणत्या मिळणार नाही, कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही याची यादी देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा लाडक्या बहिणींसमोर उभा राहिलेला आहे, निर्माण झालेला आहे। नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार, त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता हा देखील कधी जमा होणार, दोन्ही एकत्र जमा होणार की अलग अलग जमा होणार, आणि त्यांची तारीख देखील काय असणार हे देखील लाडक्या बहिणींना तितकीच उत्सुकता लागून राहिलेली आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येत्या आठवड्यात म्हणजेच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। केव्हा जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तर दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। तरी आपण सरकारी माध्यमांच्या वेबसाईटवर देखील चेक करू शकता। तर पहा, मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशी देखील शक्यता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे पात्र महिलांसाठी कोणतीही खुश खबर येऊ शकते अचानक। लक्षात ठेवा, पात्र महिलांसाठी कोणतीही आणि कधी पण खुश खबर येऊ शकते, आनंदाची बातमी। आता सर्वांच्याच समोर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का, असा प्रश्न निर्माणच झालेला आहे सर्व लाडक्या बहिणींचा। आता हा प्रश्न नेमकी कशा प्रकारे सोडवायचा आपण पाहूयात। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सरकारकडून एकत्र जमा होण्याची शक्यता आहे अशी चर्चा लाभार्थी महिलांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। जिकडे तिकडे सोशल मीडिया असेल किंवा गावगावी चर्चा असेल, तिथे आपल्याला चर्चा पाहायला मिळते, ऐकायला मिळते की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। या मागचे एक कारण म्हणजे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्व महिलांना 2 हप्ते एकत्र दिले होते, त्यामुळे आता देखील लाडक्या बहिणींनी या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता आपण पाहूयात सध्याचा अंदाज, नक्की लाडकी बहीण योजनेचा हप्ता केव्हा येईल सध्याचा अंदाज या ठिकाणी पाहूयात। तत्वज्ञानाच्या अंदाजानुसार सरकार निवडणुकीपूर्वी फक्त नोव्हेंबरचा हप्ता देईल, त्यानंतर डिसेंबरचा हप्ता तो महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात दिला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा। सध्याच्या अंदाजामध्ये तुम्हाला फक्त 1500 रुपये भेटतील आणि त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा 1500 रुपये येऊ शकता, असं हप्त्याचा वितरण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। दुसरं, अनिश्चितता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा आली नाही, त्यामुळे
ऑफिशियली अनाउन्समेंट होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. समोर आलेली त्यामुळे महिलांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार की वेगवेगळ्या वेळी मिळणार याबाबत आता मोठी उत्सुकता देखील निर्माण झालेला आहे. तुम्हाला कोणते प्रश्न पडले आहेत कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे मातरम.